आलूची ही भाजी एक थेंबही तेल न वापरता केलेली आहे, पण छान झाली, चविष्ट झाली. एक कढईमध्ये जिरं टाकायचं आहे. तेल न टाकता त्याला छान भाजून घ्यायचं. छान सुगंध यायला लागला किंवा थोडा तडतडायला लागला की त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा. कांदा छान परतून घ्यायचा. कांद्याला जिरं चिपकून जाते. मग छान असा कांदा भाजून घ्यायचा. जेव्हा त्यामधलं पाणी असं खतम व्हायला लागलं की 1 चम्मच पाणी टाकायचं आणि मस्त असं भाजून घ्यायचं मंद आचेवर. नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची त्याच्यावर थोडीशी, ते पण भाजून घ्यायची आणि नंतर त्या कांद्याच्या पेस्टवर वगैरे तिखट, हळद, धने पावडर, मीठ टाकायचं. तिखट, हळद वगैरे हे जे मसाले टाकतो ते कढईमध्ये नाही टाकायचे, ते कांद्याच्या पेस्टवर टाकायचे, म्हणजे ते जळणार नाही. आणि थोडंसं असं भाजल्यानंतर पाणी टाकायचं आणि छान असं परतून घ्यायचं. नंतर मग टोमॅटो टाकायचे, छान त्याला परतून घ्यायचे पाणी टाकून वगैरे ग्रेव्ही तयार होतपर्यंत. आणि नंतर मग आलू, बॉईल केलेले आलू काप केलेले आहेत ते टाकून घ्यायचे आणि मस्त थोडंसं गरम पाणी टाकून त्याला 1 ते 2 मिनटं शिजू द्यायचं. ऑइल फ्री रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.